श्रावण महिना म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतील व्रतवैकल्याचा आणि भक्तीचा महिना. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी अनेक घरांमध्ये ज्योती किंवा जिवंतिका देवीचे पूजन केले जाते. विशेषतः आपल्या मुलांचे आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी आणि त्यांचे संकटांपासून रक्षण व्हावे या भावनेने सर्व महिला ज्योतीची पूजा करण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्यात शुक्रवारी ज्योती मातेची पूजा करण्याची प्रथा अतिशय लोकप्रिय आहे. ज्योती माता ही माता पार्वतीची एक रूप मानली जाते, जी संतान रक्षण आणि सुख समृद्धी देणारी देवता म्हणून पूजली जाते. श्रावण हा महिना भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहे आणि शुक्रवार हा मातेचा विशेष वार मानला जातो. त्यामुळे या दिवशी ज्योती मातेची पूजा केली जाते. ही पूजा मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते. ज्योती माता मुलांचे रक्षण करते आणि त्यांना निरोगी ठेवते अशी श्रद्धा आहे. शुक्रवार हा देवीचा वार मानला जातो, त्यामुळे या दिवशी पूजा करणे शुभ मानले जाते. श्रावण महिना हा पवित्र असून या काळात पूजा अर्चनेचे विशेष महत्त्व आहे. 14 ऑगस्ट 2026 रोजी पहिला श्रावण शुक्रवार येत आहे. 21 ऑगस्ट 2026 रोजी दुसरा श्रावण शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026 रोजी तिसरा श्रावण शुक्रवार, 4 सप्टेंबर 2026 रोजी चौथा श्रावण शुक्रवार आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी पाचवा श्रावण शुक्रवार येत आहे. तर ज्योती पूजनासाठी घरच्या परंपरेनुसार साहित्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो. तर आपण साहित्य पाहून घेऊया. ज्योती देवीचे आपल्याला छापील चित्र पूजेसाठी लागणार आहे. पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. हळद, कुंकू, स्वच्छ वस्त्र, अक्षदा, गंध, फुले, दुर्वा, आघाड्याची पाने किंवा आघाड्याची माळ करायची आहे. फळे, नारळ, सुपारी, पानं, दक्षिणा, अगरबत्ती आणि धूप, तेलाचा किंवा तुपाचा दिवा, पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर, नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा घरातील पारंपरिक गोडाचा पदार्थ, मुलाच्या औक्षणासाठी आरतीचे ताट करायचं आहे. काही परंपरांमध्ये आघाडा आणि दुर्व्याची माळ ज्योतीला अर्पण केली जाते. तसेच हळद, कुंकू, अक्षता आणि गंधाने पूजन करण्याची पद्धतसुद्धा आहे. तर शुक्रवारी सकाळी घराची स्वच्छता करून देवघर स्वच्छ करायचं आहे. देवपूजा झाल्यानंतर ज्योतीचे चित्र देवघराच्या जवळ किंवा ठरवलेल्या जागी लावायचं आहे. काही जुन्या परंपरांमध्ये श्रावण सुरू झाल्यानंतर देवघराच्या भिंतीवर ज्योतीचे चित्र गंधाने काढण्याची पद्धत होती. आजकाल अनेक घरांमध्ये छापील ज्योतीचे चित्राचे पूजन केले जाते. पूजेच्या जागी रांगोळी काढून पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र अंथरून ज्योतीचे चित्र त्याच्यावरती ठेवायचं आहे. सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. देवघरात दिवा लावून गणपती आणि कुलदेवतेचे स्मरण करावे. पाटावरती स्वच्छ वस्त्र अंथरून ज्योतीचे चित्र ठेवावे. चित्राला हळद, कुंकू, गंध आणि अक्षता लावायच्या आहेत. ज्योती देवीला फुले, दुर्वा आणि परंपरेनुसार आघाड्याची माळ अर्पण करायची आहे. देवीला 21 मण्यांचे कापसाचे गेजा वस्त्र आपल्याला लावायचं आहे. ज्योती मातेला हळद, कुंकू, गंध, फुले आणि अक्षता अर्पण करायचे आहेत. पंचामृताने अभिषेक करा किंवा फक्त दूध आपल्याला अर्पण करायचं आहे. तर इथे सर्व माझी पूजा मांडून झालेली आहे. त्यानंतर आपण सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घेऊया. त्यानंतर गणेशाचं आपल्याला पूजन करायचं आहे. हातामध्ये आपल्याला पाणी, फूल आणि अक्षता घेऊन संतानाच्या रक्षणासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी संकल्प करायचा आहे. ज्योती मातेला हळद, कुंकू, गंध, फुले आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत. धूप, दीप आणि कापूर लावून आपल्याला आरती करायची आहे. पंचामृताचा अभिषेक किंवा फक्त आपल्याला दूध अर्पण करायचं आहे. आरती झाल्यानंतर गुळ आणि चणे फुटाण्यांचा किंवा पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे. सवासणीला जेवायला बोलवावे. तसेच देवीची आणि सवासणीची ओटी भरायची आहे. घरातील मुलांना आपल्याला पाटावरती बसून त्यांचे औक्षण करायचे आहे. तसेच मुले जर परगावी असतील तर 4ही दिशांना अक्षता टाकायच्या आहेत आणि देवी आईला संतान सुरक्षेची प्रार्थना करायची आहे. देवीला म्हणायचं आहे, हे ज्योती माते, माझ्या मुलांचे रक्षण कर. त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख दे. माझ्या कुटुंबावरती तुझी कृपा राहो. हे जिवंतिके, माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते. जिवंतिका व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरणात येते. श्रावणातील सर्व शुक्रवारी
ज्योतीची पूजा करतात. ज्योतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची देखील पूजा करतात. या दिवशी आपल्याला न विसरता देवीची ओटी भरायची आहे. जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे 2 वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी या जरा राक्षसीने ते 2 शकले एकत्र जुळवली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक जरासंध ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. अशी एक कथा पुराणात आढळून येते. पुरणाचे 5, 7, 9 असे दिवे करून लक्ष्मी मातेची व ज्योतीची आरती करावी. विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा व चणे फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. ज्योती पूजेसाठी पुरणपोळी आणि गुळ फुटाणे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रचलित नैवेद्यापैकी एक आहे. काही कुटुंबांमध्ये पुरणाचे दिवे करून ते देवीला अर्पण करण्याची ही परंपरा आहे. याशिवाय घरच्या परंपरेनुसार खीर, दूध, फळे किंवा इतर गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवता येतात. नैवेद्याचा मुख्य हेतू पदार्थाची संख्या नसून श्रद्धा आणि भक्तिभाव हा आहे. त्यामुळे प्रत्येक घराच्या कुलाचारानुसार नैवेद्य करणे योग्य मानले जाते. ज्योती पूजेसाठी सर्व कुटुंबांना लागू होईल असा एकच अनिवार्य उपवासाचा नियम नाही. काही महिला श्रद्धेनुसार उपवास किंवा फलाहार करतात, तर काही जणी नेहमीप्रमाणे भोजन करून पूजा करतात. उपवास करायचा की नाही हे आपल्या कुळाचार, आरोग्य आणि वैयक्तिक श्रद्धेनुसार ठरवावे. पूजेचा मुख्य भाग भक्तिभावाने ज्योती देवीचे स्मरण आणि संततीच्या कल्याणासाठी प्रार्थना करणे हा आहे. अलीकडे ज्योतीचे पूजन का करतात याची पुरेशी माहिती नसल्याने ही प्रथा टाळली जाते. मात्र 10 रुपयांचा ज्योतीचा कागद, कापसाची वस्त्र, गोड खोबऱ्याचा नैवेद्य याहून अधिक ज्योतीला काहीही लागत नाही. मात्र एवढ्या अल्प सेवेवर समाधान मानून ती भरभरून आशीर्वाद देते. ज्योती देवीच्या चित्रामध्ये प्रथम भगवान नरसिंहच का, तर भगवान विष्णूंचा 4था अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले. ही कथा आपल्या सर्वांनाच परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे हाच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षण आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात. जसे की उंचावरून पडणे, अन्नातून विषबाधा, आगीपासून होणारी हानी इत्यादी. त्यानंतर येतात ते कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळत बागडत असताना बालकांवरती आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो. नंतर येतात त्या जरा आणि जिवंतिका. जरा आणि जिवंतिका या यक्षगणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा आहे, ती तुम्हाला मी आधीच सांगितली. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवती देवीचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवत असल्याच्या रूपात दाखवली जाते. तर प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती. बुधग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्यपटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आणि बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून आपल्या लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो.
अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा ज्योती प्रतिमेत स्थान मिळालं. एकूणच लक्षात घेता, प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा ज्योतीचा प्रतिमेचा क्रम. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच ज्योतिपूजन. जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच ज्योतिपूजन. ज्योतीचे पूजन करायचं आहे. गंध, पुष्प, धूप, दीप, दूधसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. घरातील मुलाबाळांना नमस्कार करायला सांगायचा आहे. त्यांना दूधसाखरेचे तीर्थ द्या व श्रावण संपल्यावरती याचे विसर्जन करायचं आहे. म्हणजे श्रावण अमावस्येला हा कागद उपडा करून ठेवायचा व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची पद्धत आहे. श्रावणानंतर मुलांना दिसता कामा नये. काही जण हा कागद कायमची फ्रेम करून ठेवतात, पण जिवंतिकाचे विसर्जन असल्यामुळे दरवर्षी नवीन कागद वापरणे प्रशस्त ठरते. ज्येष्ठा गौरीच्या विसर्जनाच्या वेळी ज्योती देवीचा कागद विसर्जन करण्याची प्रथा आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.